दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे आणि स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या रेशमबाग क्रीडांगणामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सावनेरच्या मुकबधीर निवासी शाळेच्या वर्षा हेमराज भलावी हिनं 2 सुवर्ण पदकांची कमाई करत आपल्या शाळेसह संपूर्ण सावनेर शहराचं नाव उज्ज्वल केलंय। वर्षाने 8 ते 12 वयोगटातील 50 मीटर धाव आणि लांब उडी या दोन्ही प्रकारामध्ये आपली चमकदार कामगिरी सिद्ध करत सुवर्ण पदक पटकावलंय। तिच्या या यशामुळे नागपूर जिल्ह्याला मुकबधीर प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोठे योगदान मिळाले। राज्यस्तरीय स्पर्धेत तिच्या यशस्वी सहभागामुळे प्रशिक्षक, पालक आणि मित्रमंडळींमध्ये आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालंय। स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते वर्षाला सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। जिल्हा क्रीडा प्रशिक्षक आणि विविध शाळांच्या प्रशिक्षकांनीही तिच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक केले। वर्षा भलावी हिनं 2 सुवर्ण पदके मिळवत आपल्या मुकबधीर निवासी शाळेचं आणि नागपूर जिल्ह्याचं नाव लौकिक केल्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होते आहे। तसेच तिला भविष्यातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत। मुकबधीर निवासी शाळा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डवले, सचिव नारायण समर्थ, डॉक्टर अमित चेडे, मंगला समर्थ, मुख्याध्यापिका सुवर्ण महाशब्दे, दुर्गा चेडे आदींनी तिच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन केले। या यशाबद्दल वर्षाने आपल्या क्रीडा शिक्षक संजय लुंगी आणि संजय राठोड यांचं विशेष मार्गदर्शन लाभल्याचं सांगत त्यांचे विशेष आभार देखील मानले। तिच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ञांकडून प्रोत्साहन मिळत असून भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज कहता किशोर धुंडेले, सावनेर, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।